महाराज की जय, संभनाथ महाराज की जय, मातो सही की जय, सती साधु संतन की जय। जय जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराजा गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। कार्याच्या कर्माकरिता वेळेवर आपण आलं पाहिजे। त्याचप्रमाणे गावकरी मंडळीला विनंती आहे की तुम्ही तू म्हणतो हे पैसे घ्या, तुम्हाला फार गरज आहे, ठीक आहे। आता त्या संधीचा त्या वेळेचा जर आपण उपयोग घेतला नाही तर ती वेळ निघून गेली। पुन्हा तुम्हाला गरज पडली, त्या व्यक्तीकडे गेले, बाबा रे तुम्ही मला पैसे देणार होते, ती आता वेळ आलेली आहे, फार गरज आहे द्या। नाही, तो म्हणे बाबा रे त्यावेळी होते, आता काय माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला अत्यंत गरज आहे, तुम्ही 10 ठिकाणी फिरले पण पैसे द्यायला कोणी वेळ पुन्हा नाही बाळेनार, पैसे वेळ पुन्हा नाही बाळेनार। कोणती ही वेळ, कोणती या नद्याची वेळ सर्व मंडळीला, सर्वांनाच आहे। नरदेह एकदा निघून गेला की आपल्याला काहीच करता येणार नाही बापू। नरदेह आहे प्रयत्न या संधीचा या वेळेचा अवश्य फायदा घ्या। नरदेह हा नव्यासाठी मिळाला, नरदेह हा फायद्यासाठी मिळाला, फार मोलाचा फायदा। मग आज या नरदेहाचा फायदा जर आपण घेऊ शकलो नाही तर याच्यापेक्षा तो टाकून खरोखरच आज आमच्या सर्वांसाठी परमेश्वराचे अवतार घेऊन आले।
मोठ्या प्रयत्नाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्य केला बाबा. कारण ही नद्याची वेळच येणार नाही. कोण दिवस येईल काय. बाकीची येवणी आहे ती भोग येवणी आहे, दुःख येवणी आहे. म्हणून या नरदेहाचा सार काय आणि 84 येवणीचा विचार हे आपल्याला या नरदेहामध्ये पटवून घ्यायचं आहे. आणि ते कोणाच्या वाणीने? संत वाणीने. म्हणून बापू सकळाचे पाये माझी विनवणी, सकळाचे पाये माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत असे, ठेवीत असे, मस्तक चरणी ठेवीत असे, ठेवीत असे. अहो श्रोते वक्ते सकळ जन ती मिळणारी वस्तू नाही आहे. आणि महाराजांनी वाङ्मयामध्ये कळकळीने अशी सूचना दिली. दुर्लभ नरदेह दुर्लभ नाही आला परतोनी. महात्मे म्हणतात बापू एखाद्या नाल्याचा पाणी आहे, तो जर मोठ्या सागराला मिळाला तर जसा तो पुन्हा वापस येत नाही त्या नाल्याकडे, त्याप्रमाणे हा नरदेहाचा ही वेळ आहे, हे नरदेहाचे आयुष्य आहे. म्हणून आम्ही तुमच्या चरणाचे दास आहोत बापू हो. आम्ही सुद्धा तुमच्या चरण सेवेने, तुमच्या महात्म्यांच्या चरण स्पर्शाने आमची ही काया उद्धार करतात. नरतनु बार बार नाही आवे, नरतनु बार बार नाही आवे, नरतनु बार बार नाही आवे. बार बार समजते? हो. बार बार म्हणजे खाणे, आंब्याचा बार. आंब्याचा बार असा तर तो दररोज येत असेल बार. दरवर्षी दरवर्षी म्हणजे किती? दरवर्ष म्हणजे 12 महिन्यात एक वर्ष होते. तर तो 12 नरदेव असा 12 महिन्याने येतच जात असेल नाही का? 12 म्हणतेस तर नाही. आता तुझे आजोबा बापू गेले असतील तर ते पुन्हा तुला दिसत असतील. वारी बार बार म्हणजे काय बापू हो, काही विचार करा या नरदेहाचा. असा नाही म्हणत मृत्यू हा लहान आहे तर मोठा संगती सरिसा अनाधारी भरवसा नेनुनिया, धरी भरवसा नेनुनिया. या गोष्टी समजत नाही तर तुझ्या हातच्या लिहिल्या. रामदास स्वामीनं ग्रंथामध्ये लिहिलं, अंतकाळ येता येता, अंतकाळ येता येता, तेथे नये चूकविता, अंतकाळ येता येता, तेथे नये चूकविता. हा नरदेहाचा बापू हो महत्व समजून घ्या. नरदेह हा काही दिवसात पुरता मिळालेला आहे. हा काही तुमच्या जन्मजन्मीसाठी नाही किंवा आम्ही काही क्षम आहे. देव, दानव, मानव, गंधर्व सर्व पाताळवासी, मृत्यूवासी, स्वर्गवासी कोणी सुटले नाही. अर्जुन म्हणतात देवा तुम्ही हो म्हणून मीही. असे विचार सांगत असताना इतक्यामध्ये अयोध्येतून एक ब्राह्मण आले. रडत रडत रडावं लागले. देवा देवा देवा
देवा मी तुमच्या दर्शनासाठी तुमच्याकडेच मी येत होतो. झालं काय झालं? देवा देवा माझी विनंती ऐका, देवा माझी विनंती ऐका. अरे पण झालं का? म्हणे 9 पोरं म्हणे माझे मेले आणि आता 10व्याने प्रसूत होईल. मग बाप्पा म्हणे मी काय करणार? नाही देवा मी तुमची कीर्ती सर्वीकडे ऐकू बाबा. तुम्ही मृत्यूला चुकवणारे आहात. तुमच्या समोर मृत्यूची काही चालत नाही. ते कडिकाचे काही चाले. देवासमोर काळाचा काळ येईल तरी त्यांच्या समोर चालत नाही असं मी ऐकलं आहोत. पाणी गेले हा 10व्याने तरी एकतरी जीवन तेव्हा बाप्पा देवाला विनंती करायला लागला. गाता माझी चिंता तुझ नारायणा, आता माझी चिंता तुझ नारायणा. नरुक्मिणी रमणा वासुदेवा, रुक्मिणी रमणा वासुदेवा. द्रौपदी संकटे वस्त्र पुरविले, द्रौपदी संकटे वस्त्र पुरविले. लावत्वागे तले गजेंद्राचे, लावत्वागे तले गजेंद्राचे. माझी विनंती मान्य करा आणि माझ्या मुलाला वाचवा देवा. आता नुकता जन्म झाला आणि इथून 5 दिवस आहे. देवा हे दिवस भरत आलेले आहेत. एवढा तरी मला दान द्या देवा. म्हणतो ब्राह्मण हा जोडू जोडून विनंती करते देवाची. देव मोठे विचारामध्ये पडले, ऐकायलाच तयार नाही. अर्जुनाला अर्जुन म्हणतात देवाला गर्व झाला, देवाला गर्व झाला आहे म्हणून ब्राह्मणाची विनंती ऐकू शकत नाही. हा मी मोठमोठ्या काळाला दूर केलं, मला पाहूनच काळ पडून चालला जाते. मी काही कमी आहो का? मी देवाधिकावर विजय मिळवलो, मी स्वर्गामध्ये विजय मिळवलो. मी काही काळ हा घडवणारा आहे, काळ हा मोडणारा आहे आणि काळच हा देव आहे. काळच हा उत्पत्ती करता आहे आणि तू त्या काळाला ललकारलास. म्हणे नाही देवा, म्हणे मी काळावर विजय मिळवला नाही. तर मी जे गोष्ट त्यांना होकार दिला, होकार म्हणजे हो नाव सुद्धा झाला नाही तर मी अग्नी भक्षण करेन. अर्जुन दिवस मोजत होता. 4था दिवस निघाला आणि अर्जुन गेले. पाहिलं आता गमत कशी आहे बापू, प्रत्येक जीवनाची वेळ कशी माहित नाही कोणाला. काळ हा आयुष्य भक्षक आहे. तो एक एक दिवस एक एक वेळ मोलाची आणखी असा तो भक्षण करत आहे. आपल्याला जाणीव वाटते आपल्याला की माझे दिवस म्हणजे 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, मी 25 वर्षाचा झालो. 25 नाही, इतके वर्ष त्या काळाने ग्रासले खाल्ले. म्हणून महाराजांनी सांगितलं घडी घडी काळ वाटयाचे पाये, घडी घडी काळ वाटयाचे पाये. अजून किती आहे अवदास, अजून किती आहे अवदास. राहाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध.
आणि काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा. एखाद्या बैला गेलेला एखाद्या हल्ल्याला सांगत असतील काहीतरी बोध करी म्हणा. महाराज नाही बापू, तुमच्याजवळ मन आहे बापू ऐकणारा. त्या बैलाला नाही ऐकताय ना, त्याच्याजवळ मन आहे पण काकड्यात देहच नाही. नरदेह पाहिजे ना. देह बिचारा खाना खाते, काम करते तुमच्या, जीत दिल्या ते खाते न राहायला बिचारा. आपले 20 वर्षाचे आयुष्य कसे तरी घालवते दुकानात. मनुष्याला चांगली भाजी नाही झाली तर हे चांगली भाजी झालीच काऊन नाही म्हणून तू बायकोला मारावं लागते. काम नाही झालं म्हणून तिच्या पाठीमागे लागते. जब ऐशी वेळ आहे तर मैदान तुझं अशी पुढे सुंदर वर्णन केलं आहे बापू. म्हणून सर्वांनी या नरदेह हुशार हुशियार हो, हुशियार हो, अब तो गडी हुशियार. आमचे कोणी लागत होते का ते महात्मे, त्यांनी केवढे मोठे ग्रंथ लिहून ठेवले. तुम्ही आपला प्रपंच सोडला, घरदार सोडला, पण त्या महात्म्यांनी अहोरात्र त्रास देऊन कष्ट करून आज त्यांचे जर ग्रंथ पाहिले, एक अभंग एक ओळ आहे म्हणून कळवळा येत आहे. भाग्या विकून पोट्या केल्या, भाग्या विकून पोट्या केल्या, अनत्यारी जगा शिवा केल्या, त्यारी जगा शिवा केल्या. भाग्या विकून पोट्या केल्या, त्या पोट्यावर आज आम्ही पैसे कमावून लागलो. आपल्या धर्मीसाठी, आपल्या प्रपंचासाठी आम्ही कितीदा तरी बाबाजीला म्हणायचं, बाबाजी तुम्ही एवढं कशाला बोलता, बोलू नका बाबाजी, बोलू नका बाबाजी, बोलू नका. ज्यावेळी जागाला त्याच वेळी, ज्यावेळी जागाला त्याच वेळी सांगायचं, बोलायचं, सांगत राहायचं नेहमी. नाही माझा नरदेह असा पूर्ण येवाच आहे का सांगण्यासाठी नाही. देवानं मला तोंड कशासाठी दिला, सांगण्यासाठी दिले ना. गुरुनं मला सांगितलं ना, पुरे ज्ञान स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून बापू सुद्धा या नरदेहाचा महत्व जाणून घ्या बरं. काही दिवसापुरता आहे. तुम्ही म्हणला का नाही माझा पोरगा सत्संगासाठी ऐकावं लागेल आणि त्याचा फायदा मला होईल, तसं नाही. कुणाचा फायदा कुणाला भेटेल तसा नाही आहे या नरदेहाच्या ठिकाणी. ज्याचा त्याला, ज्यानं अन्न खावं त्याचाच पोट भरेल, त्याचा समाधान होईल. एखाद्याने खूप पोटभर अन्न खाल्ला म्हणून आमच्या समाधान होईल का नाही, ज्याचा त्याला. म्हणून बापू या सत्संगाकरिता सर्वांनी या आणि आमच्या महात्म्यांचे विचार ऐका बापू. ही जीवनातली वेळ येणार नाही. शेवटी अर्जुन म्हणतात, गेले अर्जुन उद्या सकाळी सूर्योदय उगवला तर मुलगा मरतो. म्हणे मी आलो तर तुला कशाचीच भीती नाही आणि मी कानाला येऊ देणार. अर्जुनाने घराच्या भोवताल मंत्र सामर्थ्याने बाणाचा वर्षाव तयार केला. एकदम सूक्ष्म जरी एखादी मुंगी असेल, वस्तू असेल तरी ते आतमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. वारा सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नव्हता. तेवढ्या मंत्र सामर्थ्याने बाणाचा वर्षाव करून दरवाज्यावर बाण घेऊन बसले. आणि आता पाहतो म्हणे कसा काळ येते, मी काळाला येऊ देणार नाही. हो ऐका, विचार करा. या नरदेहाचा तुम्हाला आम्हाला असाच वाटते की मी या प्रपंचामध्ये खूप दिवस जिवंत राहील,
मग आम्हाला असं वाटते की माझा काही आता मृत्यू नाही आणि मी काही मरणार नाही, माझ्या आवश्यक पुष्कळ आहे. आता महात्मा लोकांना तर वाटतेच म्हणा आता नाही हो. तर तो बाप त्या पोराचा मरण पाहते, कुठून नाही बापा म्हणते माझ्या जीवनाचा आधार होता, म्हणते माझी काठी होती, म्हणते म्हातार वयाची, तर तो पोरगा मरून गेला. तो बाप बिचारा बिमार पुष्कळ दिवस बिमार होता.